हरभऱ्याच्या पानाची भाजी बनवायची आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, गावाकडच्या पद्धतीने अशी हरभऱ्याच्या पानाची भाजी बनवायची आहे। हरभऱ्याच्या पानाची भाजी आहे। वाळून घेतलेले कच्चे शेंगदाणे घेतले, बेसन पीठ, लसण बारीक बनवून घेतलाय, लसण मिरची आणि मीठ बारीक बनवून घेतले, मुगाची डाळ घेतले, भिजवून घेतलेले आहे। शेंगदाणे भाजलेले घ्यायचे नाहीत, कच्चेच घ्यायचे आहेत। शेंगदाणे बारीक बनवून घ्यायचे, जास्त पण बारीक बनवायचे नाहीत। शेंगदाणे बारीक बनवून घेतले, जास्त पण बारीक बनवले नाहीत। भाजी शेतामधून आणल्यानंतर वाळून व्यवस्थित ठेवलेले आहे। वर्षभर भाजी राहते व्यवस्थित ठेवल्यानंतर। भाजीमध्ये बेसन पीठ टाकायचं आहे। भाजीमध्ये 2 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे। भाजी आणि बेसन पीठ एकत्र बनवून घ्यायचे। भाजी बनवून घ्यायचे। तेल गरम झाले, जिरे टाकायचे, लसण, हिरवी मिरची, भाजून घ्यायचे। जास्त पण भाजायची नाही, पाणी टाकायचं आहे। हिरवी मिरची जास्त भाजायची नाही। मूग डाळ घेतले भिजवलेले, टाकायचे आहे। शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। मीठ टाकायचंय। भाजीला अशी उकळी आलेली आहे। भाजी हटून घ्यायची। एका हाताने भाजी थोडी थोडी टाकायची आहे। जास्त घट्ट भाजी बनवायची नाही। शिजल्यानंतर भाजी घट्ट होते। गावरान पद्धतीने भाजी बनवली आहे। खूप छान चविष्ट भाजी आहे। पाच मिनिट शिजून द्यायचे कमी गॅसवरती। छान अशी हरभऱ्याची पानाची भाजी तयार झालेली आहे। गावाकडच्या पद्धतीने बनवली आहे भाजी। खूप छान झालेली आहे। एकदम पटकन होणारी सोपी रेसिपी आहे। छान अशी भाजी झालेली आहे।